हरिओम. आज 19 सप्टेंबर मनशक्तीच्या मनाचे श्लोक या उपक्रमात आपले सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सगळ्यांना एक विनम्र सूचना आहे, प्रत्येकाने आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. यापुढील सूत्रे श्री जोशी काका यांच्याकडे. हरिओम. 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 सुरू करूया. श्री समर्थ रामदास कृत मनाचे श्लोक. आज श्लोक 43 ते 50 हे आपलं बघायचे. नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण. राष्ट्रकल्याण प्रार्थना म्हणतोय. आपणही आपापल्या ठिकाणी राष्ट्रकल्याण प्रार्थना करा. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरि ओम. आतापर्यंत आपण 45व्या श्लोकांपर्यंत आलेलो आहोत. एकंदर मनाला कसं शिकायचं हे सांगणारे हे सगळे श्लोक आहेत. आणि आपलं व्यक्तिमत्व सर्वांगीण पद्धतीने कसं विकसित करता येईल, प्रपंच परमार्थ स्वहित आणि परहित या सगळ्यांसाठी काय काय करावं लागतं हे आपण क्रमाक्रमाने या श्लोकांच्या माध्यमातून बघतो आहोत. मागच्या वेळेला आपण 41 ते 45 श्लोक जे बघितले होते त्याचा सारांश थोडक्यात बघूया आणि मग आजच्या श्लोकाकडे जाऊया. थोडा शोध, थोडा प्रयत्न आवश्यक आहे, पण फार चंचलता, फार हिंडणं, धरसोड हे काही उपयुक्त नाही. गरजेपुरते प्रयत्न आवश्यकच आहे. ध्येय कुठलं आहे, इथे पोहोचण्यासाठी आपला मार्ग कुठला आहे हे समजलं पाहिजे. स्वतःला काही काळ तरी विसरण्याचा जेव्हा आपण सराव करतो, म्हणजे ध्यान करतो, त्यावेळेला बऱ्याच वेळा आपण खूप शांती अनुभवतो. ती शांती, तो आनंद हा वर्णनाच्या पलीकडे असतो. कारण स्वतःला विसरण्यातला आणि अहंकार सोडण्याचा तो आनंद असतो. आणि अशा अखंड एकतेने रघुनायका आपुलेसे करावे हे साध्य होऊ शकतं. केलेल्या कर्माचं जे फळ असेल ते सगळ्यांनाच भोगावं लागतं. अगदी देवांची सुद्धा यातून सुटका झालेली नाही. आणि म्हणून आपल्या कर्मावर आपण सतत लक्ष ठेवलं पाहिजे. अनावश्यक बोलणं म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालवणं आहे. म्हणून अनावश्यक बोलणं टाळलं पाहिजे. आणि हे पारमार्थिकासाठी नाही तर प्रापंचिकासाठी सुद्धा आवश्यक आहे. समाधान मिळणं, समाधान प्राप्त होणं ही खूप मुळात अवघड गोष्ट आहे. पण जेव्हा कधी ते मिळतं तेव्हा सुद्धा ते समाधान कुसंगतीने भंग पावतं, वाईट संगतीने भंग पावतं, नाहीसं होतं. आणि चांगल्या संगतीच्या योगाने अनेक माणसं उद्धरून गेलेली आहेत. म्हणून चांगल्या संगतीत, सत्संगतीत राहावं. आणि हा सर्व बोध आपल्या बुद्धीला विचारांना व्हावा असं समर्थ या 5 श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत. आज
46व्या श्लोकाला सुरुवात करूया आपण. श्रीराम. मना जे घडी राघवे वीण गेली, जनिया पुली रे तुवाहानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्षतो लक्ष लावून पावे. मना भगवंताच्या विस्मरणात जो वेळ जातो तो सर्व वाया जातो आणि त्या प्रमाणात आपलं नुकसान होतं. भगवंत वाचून जर राहिलो आपण तर जगात केवळ कष्ट आहेत. जीवनात जे श्रम आहेत ते सगळे व्यर्थ आहेत. म्हणून जो खरा तत्पर आहे तो आपलं लक्ष न चुकता भगवंताकडे लावतो, असा याचा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. आणि मग त्याचा जरा थोडा विश्लेषणात्मक ध्वनिक खोलवर अर्थ काय आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. भगवंताचं दर्शन हे ध्येय आहे आणि भगवंताचं सतत स्मरण हे त्याचं साधन आहे. आणि म्हणूनच भगवंताचं विस्मरण हे सगळ्याचं हनन समजावं. भगवंताचं स्मरण असेल तर इतर काही नसून सर्व आहे आणि भगवंताचं जर विस्मरण असेल तर इतर सर्व असून काहीही नसल्यासारखं आहे. म्हणून समर्थ साधकाला सूचना देत आहेत की अगदी लक्ष लावून आपण भगवंताचं स्मरण करावं. आतापर्यंतच्या आपण श्लोकामध्ये जो अर्थ पाहत आलोय त्यामध्ये आपल्याला असं दिसलेलं आहे आणि आत्ताही या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत की भगवंताशिवाय सगळं जीवन व्यर्थ आहे. मग जर का भगवंत परमार्थ आपण असं म्हटलं तर आपल्या मनात मग प्रपंचाचं काय, तर त्याचं उत्तरही त्यांनी दिलेलं आहे की प्रपंच जरूर व्यवस्थित करा, पण प्रपंच म्हणजे सर्व जीवन नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना अध्यात्म म्हणजे काय हे समजून घ्यायचं आवश्यक आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. आणि बऱ्याच जणांचा असाही एक समज असतो की उत्तम संसार केला म्हणजे जीवन यशस्वी झालं. अगदी प्रामाणिक समज असतो, म्हणजे झालं सगळं, लग्न झालं, संसार झाला, मुलं बाळ झालं, मुलं मार्गाला लागली, मुलींची लग्न झाली, सगळं झालं व्यवस्थित, आपलं सगळं आता कृतकृत्य झालं, असा प्रामाणिक समज असतो आणि काही प्रमाणात तो आवश्यक आहे. परंतु इथे जीवन संपत नाही. आपल्या जीवनातली प्रत्येक घडी जर सार्थकी लावायची असेल तर प्रपंच करताना देखील आणि प्रपंचाच्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर देखील भगवंतांचं अधिष्ठान हवं. त्या मास्लोनी बेसिक ज्या नीड्स आहेत माणसाच्या त्याची हायरार्की दिली होती, त्याच्यामध्ये शेवटची नीड त्यांनी सुद्धा लिहिलेली आहे. वेस्टर्न थिंकर आहे तो, की सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, म्हणजे स्वतःची ओळख व्हायला पाहिजे. आपल्याकडे तर परंपरेने सगळ्या शास्त्रीय ग्रंथात आणि संतांच्या वाङ्मयात ते सांगितलेलं आहे. आणि असं जर का नाही घडलं, आपण प्रपंचाशीच जर का थांबलो तर काय होतं, मग आपलीच हानी होत, जीवनाचा पूर्ण विचार होत नाही आणि म्हणून शेवटी हे जीवन असमाधानी क्षीण होणारं उरतं. आणि म्हणून माणसांनी सदैव लक्ष सावध राहून आपलं लक्ष काय, आपलं कार्य उद्दिष्ट काय, आपल्याला जीवन कसं यशस्वी करता येईल हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच प्रपंच आणि परमार्थ याचा मेळ घालत आपलं जीवन कंठलं पाहिजे. जसं आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये, व्यवहारामध्ये किंवा इंजिनिअरिंग कन्सेप्ट या व्यवहाराच्या जीवनामध्ये सुद्धा आपण बघतो की व्हॅल्यू ॲडेड टाइम खूप महत्वाचा आहे. तसं परमार्थामध्ये सुद्धा स्मरणाचं आणि अनुसंधानाचं महत्व समजावलेलं आहे. किती वेळ काम केलं हे महत्वाचं नसतं, पण त्या कामातून किती गुणवत्ता निर्माण झाली
किती उत्पादकता निर्माण झाली, प्रॉडक्टिव्हिटी काय, हे जसं व्यवहारात महत्वाचं असतं तसं सुद्धा अध्यात्मात आपण किती माळा जपल्या, देवासमोर किती वेळ बसलो, हे फार महत्वाचं नाही, तर भगवंताशी आपण किती काळ एकरूप झालो ते खूप महत्वाचं आहे. एकचित्तता, स्वतःला काही काळ जरी विसरून मन भगवंताशी एकरूप होणं हे जास्त महत्वाचं आहे. जसं आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे की लोकमान्य टिळकांनी त्यांच्या तारुण्याची 1-2 वर्ष व्यायाम आणि आरोग्यासाठी दिली आणि मग त्या शिदोरीवर पूर्ण आयुष्य झोकून काम केलं. आपण जर रोज अर्धा पाऊण तास ध्यान, योगासनं केली तर मग दिवस आनंदात जातो आणि ह्याची सवय लागली तर आयुष्यात सुद्धा त्याचा फायदा होतो. तसं जेवढा वेळ आपण खऱ्या साधनेत घालवला तेवढा काळ आपला सत्कारणी लागतो. आणि म्हणून इथे ते म्हणतायत, मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केले. म्हणजे जो वेळ आपण रामाशी एकरूप झालो, परमेश्वराशी एकरूप झालो, एकचित्त झालो, तो सार्थकी लागला आणि बाकी काळ वाया गेला, असं समर्थ आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून सांगत आहेत. मनशक्तीच्या माध्यमातून जर का आपण समजून घ्यायचं, मनशक्तीच्या साधकांच्या एकंदर जे कर्तव्य सांगितलेलं त्याच्या माध्यमातून की कितीही श्रमानंद आणि धनानंद केला पण तो अहंकार वृत्तीने झाला तर त्यातून मीपणा निर्माण झाला, त्याचा काही उपयोग नाही. पण जो केला तो समर्पण वृत्तीने स्वतःला शुद्ध करण्याची ही एक उत्तम संधी आहे ह्या भावनेतून गेला तर तो उपयुक्त आहे. स्वामीजींनी उपलब्ध केलेल्या ज्ञानसागरातून निदान ज्ञानाची एक ओंजळीचं अर्घ्य मला देता आलं तर ह्या कृतकृत्यतेची आणि कृतज्ञतेची भावना आपलं खरं पुण्य देईल. आणि ह्या प्रयत्नांनी, ह्या साधनेने आपला आत्मिक विकास एक एक पावलांनी पुढे जाईल, असा या श्लोकाचा भावार्थ असेल असंही मला या ठिकाणी वाटतं. स्वामीजींनी ह्या श्लोकावर जे भाष्य केलंय ते आपण बघूया. ते म्हणतात, एखादं देवकार्य असेल तर त्यासाठी सामान्य माणसाला वेळ नसतो. मला अमुक काम आहे, मला तमुक काम आहे, अशा सबबी तो सांगत असतो. त्याच्या लेखी इतर अपॉइंटमेंट महत्वाचे असतात, पण अपॉइंटमेंट विथ गॉड म्हणजे देवाची भेट तेवढी महत्वाची नसते. कारण देवपूजा चालू असताना एकीकडे तो भाजीवालीशी भावाशी घासाघीस करतो, रडणाऱ्या मुलीच्या पाठीवर धपाटा देण्याचं स्वार्थी ममत्वही त्याच्यात असतं. म्हणजे फक्त केवळ आणि केवळ रामासाठी 24 तासांपैकी तासभरही रामभक्त म्हणणाऱ्यांकडे असतोच असं नाही. आणि इकडे आपल्याला ह्या श्लोकात रामदास तर सांगायत की तासभर रामाशिवाय राहिला असतं ती घरी व्यर्थ गेली. एवढंच नाही तर रामदास सांगतायत की रामाशिवाय तुझ्या मनाची शक्ती जी तू वाया घाललीस त्याबद्दल तुला नुसती हळहळ वाटून चालणार नाही, तर दुःख वाटलं पाहिजे. तसं प्राणवायू, ऑक्सिजन मिळाला नाही तर आपण काही काळ सुद्धा स्वस्थ राहू शकणार नाही. तसं रामचिंतन हे प्राणवायूसारखं मानलं म्हणजे रामचिंतनाशिवाय कष्ट कसे होतील हे लक्षात येईल. पण हे कोणाच्या लक्षात येणार आहे? जो जनव्यवहारात सुद्धा दक्षपणे वावरतो त्याच्या लक्षात येईल. म्हणजे प्रपंचात आणि परमार्थात जो दोन्ही सावध आहे अशा माणसाच्याच फक्त लक्षात येईल. आणि ह्या ठिकाणी स्वामी आपल्याला नामदेवाचं अभंग सांगतात, जो आपल्याला हा संदेश देतो. तो असा आहे, उत्कंठी तत्व एक विठ्ठल नाम, आता क्रियकर्म कोणा लागी, राहे रे तू मना, राहे रे निवांत, धाई अखंडित नारायण, संत समागमे साधी हे साधन, पावसी निर्वाण नित्य सुख, नामा म्हणे तू सहज सुखरूप, होऊन निर्विकल्प विचारिपा. श्रीराम. श्लोक 47.
मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता मुक्त हो निराहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. शेवटची ओळ आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. दासामध्ये म्हणजे भक्तामध्ये जो सर्वोत्तम आहे, जो रामाचा उत्कृष्ट दास आहे, त्याचं वर्णन इथे आहे. आणि ह्या 47 श्लोकापासून पुढच्या 10 श्लोकामध्ये म्हणजे 56 श्लोकापर्यंत हे वर्णन आहे. सरळार्थ असा, मना जो भगवंत अंतर्यामी भगवंताचं निर्गुण रूप पाहतो व बाहेर डोळ्यांनी भगवंताचं सगुण रूप पाहतो, जो ज्ञानवान भक्त बनून जगात वावरतो, जो सगुणाचं प्रेम टिकवतो आणि साधनाची परंपरा कायम होतो, असा पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय. उत्कृष्ट भक्त कोण ह्याचं वर्णन जे आहे ते पुढच्या 10 श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि हे एक प्रकारे आपल्याला जसं रोल मॉडेल म्हणतात तसं समजून सांगितलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीने प्रयत्न केल्यानंतर उत्कृष्ट माणूस भक्त होऊ शकतो. याचा आता आपण थोडा अर्थ किंवा त्या अर्थाचं जरा ध्वनित स्वरूप काय आहे ते बघूया. विश्व होऊन प्रगटलेला आनंदरूप ईश्वर म्हणजे हा ईश्वर निर्गुण निराकार आहे, पण तो विश्वाच्या अनेक रूपात प्रगटलेला आहे. हा ईश्वर अंतरंगात सूक्ष्म आणि निर्गुण, तर बाह्यरंगात स्थूल आणि सगुण आहे. जसं आपलं मन आहे, आपला आत्मा आहे, ते निर्गुण आहे, सूक्ष्म आहे, परंतु शरीर जे आहे ते स्थूल आहे आणि सगुण आहे. भक्त मनाने निर्गुण रूप पाहतो, तर इंद्रियांनी सगुण रूप पाहतो. म्हणजे डोळ्याला सगुण रूप दिसतं, पण भावनेला जे दिसतं ते निर्गुण रूप असू शकतं. जो ज्ञानी भक्त आहे, ज्याला निर्गुण निराकार परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आहे, जो ज्ञानी भक्त आहे त्याला खरी म्हणजे सगुणाची जरूर नसते, पण त्याच्याला जो मानवतेचा भाग आहे तो त्याला सोडून जात नाही. आणि देहाला त्या जे पडलेलं वळण असतं भक्तीचं ते सुद्धा सोडण्याची गरज नसते. म्हणून हा ज्ञानी भक्त सुद्धा सगुणाची उपासना चालू ठेवतो. ह्या ज्ञानी भक्ताला साधनेच्या पायऱ्या लागत नाही, तर भगवंताच्या बरोबरच असतो. पण त्याच्या सहवासाला राहणाऱ्या माणसांना भगवंताचं स्मरण टिकवण्यासाठी साधनाच्या पायऱ्या अवश्य असतात. आणि म्हणून ज्ञानी भक्त श्रवण मनन आणि साधनाक्रम जसा तसा चालू ठेवत असतो. मानवी जीवनातील परमश्रेष्ठ मूल्य दाखवण्यासाठी श्री समर्थांनी सर्वोत्तम हा शब्द योजलेला आहे. जे सर्व बाजूनी उत्तम आहे, जे सर्व काळ उत्तम आहे, जे सर्व जीवांसाठी उत्तम आहे आणि जे सर्व अवस्थात उत्तम आहे ते सर्वोत्तम आहे. आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असा शब्द त्यांनी इथे योजलेला आहे. आणि समर्थांनी रेखाटलेला हा जो सर्वोत्तमाचा दास आहे तो नुसता ज्ञानी नाही आणि तो नुसता भक्त पण नाही, तो ज्ञानी भक्त आहे, अंधभक्त नाही. त्याच्या जीवनात ईश्वराचं दिव्य ज्ञान आणि विश्वाचं निस्वार्थी प्रेम ह्या दोन्हीचा संगम आढळतो. स्वतः तो श्रेष्ठ मानव असून देखील अभिजात मानवता माणूस त्याच्या वर्तनातून प्रगट होतो. आता ह्या 10 श्लोकामध्ये श्री समर्थांनी सर्वोत्तम भक्ताचं व्यक्तिमत्व रेखाटलेलं आहे. आणि सांगत असताना स्वतः ते सर्वोत्तम भक्त होते. आणि आपल्याला माहिती आहे की मारुती हा सुद्धा रामाचा अत्यंत उत्कृष्ट भक्त असा आहे. आणि म्हणून
परमेश्वराची साधना करताना, परमार्थाची साधना करताना समर्थाना स्वतःमध्ये काय प्रयत्न करायला लागले, काय गुण अंगीकारायला लागले, आणि मारुतीमध्ये, हनुमानामध्ये जे कुठले गुण आहेत त्याचं सुद्धा आपल्याला वर्णन या 10 श्लोकामध्ये बघायला मिळेल. सर्वोत्तमाची सेवा करणारा, दास्यत्व पत्करणारा भक्त कसा असतो त्याचं वर्णन या 10 श्लोकामध्ये आहे. आत आणि बाहेर म्हणजे वर्तनात आणि चित्तात जो श्रीहरी म्हणजे श्रीरामाची जाणीव सदैव ठेवतो, त्याला डोळे उघडल्यावर श्रीहरी दिसतो आणि डोळे बंद केल्यावर सुद्धा त्याचं चिंतन असतं. सगुण रूपात तो नेहमी दिसणार असं नाही, पण कारण मूर्ती प्रत्येक वेळेला आपल्या समोर असेल असं नाही, पण दिसणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये, प्राण्यामध्ये आहे, पानामध्ये आहे, फुलात, जड अजड जे जे काही समोर असतं त्या सर्वाच्या ठिकाणी त्याला भगवंताची दर्शन होतं, भगवंताची प्रती होती. आणि हा असा ज्ञानी जो भक्त आहे त्याची सुद्धा आपली जी नेहमीची भक्ती ती अखंड चालू असते. ज्ञान झाल्यावर सुद्धा भक्ती त्याला करावी लागते किंवा करावीशी वाटते, ती कशाला बरं असा आपल्याला प्रश्न येईल. जो ज्ञानी आहे आणि ज्ञानी भक्त हा सर्वश्रेष्ठ भक्त असं भगवद्गीतेने पण सांगितलेलं आहे, समर्थांनी पण सांगितलेलं आहे. मग तो ज्ञानी असला तरी भक्ती का करतो, तर त्याची उत्तरं इथे दिलेली आहेत की ज्या भक्तीनी शेवटी आपल्याला ज्ञान झालं तो मार्ग सोडायचा कशाला, हे एक कारण. नंतर दुसरं कारण म्हणजे पडिले वळण इंद्रिया सकाळा. भक्तीच्या माध्यमातूनच त्याला ज्ञानाचा लाभ झाला असतो. भक्ती तर पेशीत बनलेली असते. सर्व इंद्रियांना भक्तीचं वळण पडलेलं असतं वर्षानुवर्ष, आणि म्हणून तो शांत बसला की त्याची ती भक्तिमय ध्यानमय स्थिती त्याला सहजच येते. आणि तिसरं कारण असं की जे ज्ञानी भक्त असतात त्याचा आदर्श इतर पाहतात, ते काय करतात, त्याचा मार्ग इतर अनुसरतात, आणि म्हणून इतरांना आदर्श म्हणून सुद्धा त्यांच्या हातून भक्ती होते. जसं श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की मला सुद्धा हे सगळं करावं लागतं, कारण मीच जर का आदर्श वागलो नाही तर लोक कसं वागतील. त्याची सगुण भक्ती सुद्धा नित्य असते आणि साधन कर्म सुद्धा अखंडित असतं. दुसरी गोष्ट असं आहे की हम बन चुके, म्हणजे मला सगळं कळतंय, मी आता श्रेष्ठ आहे, ही अजिबात भावना नसते, आणि असा तो श्रीहरीचा उत्तम भक्त असतो. आपल्याला भगवंताचं दर्शन कसं होईल ज्ञानाच्या माध्यमातून, त्याची एक सूत्र इथे सांगितलेलं आहे. बघा, कार्यकारण भाव आहे सगळीकडे. जर का आपण मातीचं बनवलेलं मडकं बघितलं तर माती आहे म्हणून मडकं बनलेलं आहे, आणि मातीनी मडकं बनवणारा कुंभार आहे म्हणून ते मडकं बनलेलं आहे. म्हणजे हे मातीचं बनलेलं मडकं, त्याचं माती हे उपादान कारण म्हणतात आणि कुंभार हे निमित्त कारण म्हणतात. जसं माती बनवणारा कुंभार आहे तसा सृष्टी निर्माण करणारा भगवंत आहे. आता मातीने झालेले आहे निर्माण मडकं, मग सृष्टी कशातून निर्माण झाली, तर ती पंचमहाभूत आणि त्रिगुणातून निर्माण झालेली आहे, बरोबर. आता हे 2 घटक निर्माण केले तर ते प्रकृतीने केलेले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आता प्रत्येक वेळेला उपादान कारण निमित्त कारण बघतो. मग प्रकृती कशी निर्माण झालेली आहे, तर ती मूळ माया निर्माण झालेली आहे. पण मूळ माया कोणी निर्माण केली तर ह्याचं कारण सापडत नाही. म्हणजे कार्यकारण संबंध अशी स्थिती येते की त्या ठिकाणी मूळ कारण, म्हणजे जशी मातीचं मूळ कारण आपल्या कारण माती आहे, तसं या विश्वाचं मूळ कारण शोधलं तर आपण मूळ माया पहिले मूळ मायाचं मूळ कारण पडत नाही, आणि त्या ठिकाणी जसं रॉ मटेरियल समजत नाही आणि त्या ठिकाणी आपण भगवंताकडे पोहोचतो. तो निर्गुण निराकार असल्यामुळे ते कारण समजत नाही, पण त्याच्यामुळे ते निर्माण झालेलं आहे. असं भगवंताचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. आणि केलं कार्यकारण भावाचा विचार तर आपण भगवंतापर्यंत पोहोचतो. भगवंत
सर्वत्र आहे, चराचरात आहे, जाणीव रूपाने आहे, पण तो कुठे दिसत नाही. आणि आपल्या बुद्धीला किंवा विचाराला तो दिसत नाही, समजत नाही. हा आपल्याला एक प्रश्न असतो नेहमी की मग असं कसं. पण तो का समजत नाही ही दृष्टी सद्गुरू असते, आत्मज्ञानी संत असते, ती ज्ञानदृष्टी असते आणि ती त्यांना साधनेने प्राप्त झालेली असते, उपासनेने प्राप्त झालेली असते, अंतर्ज्ञानाने प्राप्त झाले असते. आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतायत मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. आपण तो अभंग ऐकलेला आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपुरा विठ्ठल, सगळीकडे विठ्ठल आहे. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल. नामा म्हणे मज विपडा, म्हणून कळी काळा पाड नाही. सगळीकडे तो मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. भगवंतमय स्थिती निर्माण होते आणि अशा पद्धतीने ज्ञानी माणसाला किंवा खऱ्या भक्ताला सगळीकडे भगवंत दिसत असतो. एक ह्या निमित्ताने आपण कथा बघूया, संत कथा. एक वारकरी नवरा बायको वाखरीच्या लक्ष्मण बुवांना गुरु मानत असत. ते वारकरी होते, भक्त होते, त्यांचे गुरु लक्ष्मणबुवा होते. आता आळंद झाल्या, त्यांना मुलगी झाली. पण काय झालं, लहान मुलगी मागे ठेवून बाई 3 महिन्यांनी गेल्या, मृत्यू पावल्या. पण जाताना तिने आपली मुलगी आहे ती पांडुरंगाच्या ओटीत घातली आणि लक्ष्मणबुवा त्यांचे जे गुरु होते त्यांच्या ताब्यात ती आली. ती वयात आल्यानंतर लक्ष्मणबुवांनी तिचं लग्न केलं. नवरा बायकोचा संसार व्यवस्थित चालला होता. त्यांना 2 मुलं पण झाली. पण ती दोन्ही मुलं लहानपणी वारली आणि नंतर तिचा काळ फिरला. नवऱ्या ताप आला मुदतीचा आणि तो आटपला. मग बाई एकट्या मागे राहिल्या. जवळ पैसा अडका नाही, कुणाचा आधार नाही. आता लक्ष्मणबुवांचा आधारही सुटला होता, कारण लग्न झालं होतं. राहायला फक्त 2 खोल्यांचं घर तेवढं होतं. पण एवढा असून बाईंच्या नित्यक्रमामध्ये काही फरक पडला नाही. रोजचं नामस्मरण, पांडुरंगाची पूजा अर्चा, दरवर्षीची वारी, सगळं यथार्थानं चाललं होतं. जे असेल त्याच्यात पण हे सगळं चाललं होतं. आपण सर्वसामान्य माणसाची भक्ती सुद्धा कशी असते याच्यासाठी एकदा त्या वारीला आल्या असताना लक्ष्मणबुवांनी त्यांना विचारलं, बेटा तुझं कसं चाललंय. तिने सांगितलं, देवा अगदी पूर्वीसारखं चाललंय, कारण पांडुरंगाने माझ्या आयुष्याचा नकाशा बरोबर काढून ठेवलाय. पांडुरंगाच्या इच्छेने जेवढं मला मिळायचं तेवढं आपोआप मिळतं. मी त्याची मुलगी आहे, पण त्याला कमीपणा कधी येणार नाही अशी मी वागते. त्याच्या नामाचा चाळा मला लागलाय. तो जे देतो त्यात मी तृप्त राहते. मला झेपेल तेवढं काम मला तो देतो, मग मी आणखी कशाला मागू. अशा पद्धतीने त्या स्थितीत त्या पूर्ण समाधानी होत्या. बाई आषाढीच्या वाऱ्या करून वारी आणि मग त्या दुर्दैवाने अतिसार झाला, आजारी पडल्या. 4 दिवस औषध पाणी केलं आणि 5व्या दिवशी बाईंनी सांगितलं, औषध पाणी बंद करा. होती शुश्रूषा करणारी मंडळी, ते म्हणले औषध घ्या, औषध घेतल्याशिवाय बरं कसं वाटेल. त्या म्हणल्या नको मला औषध, माझी जायची वेळ आली आहे, विठ्ठल न्यायला आलाय. आणि असं बोलता बोलता डोळे मिटले आणि म्हणाल्या, विठ्ठला चल मी आले. आणि त्यांनी प्राण सोडला. साधकाला जसं मरण यायला पाहिजे तशा पद्धतीचं मरण एका सर्वसामान्य स्त्रीनी अत्यंत विपरीत परिस्थितीत सुद्धा पूर्ण भक्तीने प्राप्त करून घेतलं. अशा पद्धतीने भगवंतावर पूर्ण भरोसा असतो ज्ञानी भक्ताचा. आणि कितीही उच्च स्थिती मिळाली तरी ते आपली सगुण भक्ती सोडत नाही. स्वामीजी म्हणतात, एक साधा प्रयोग करून पहा. समजा तुम्ही इथे मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे अशी पहिली ओळ आहे, त्याच्याबद्दल ते म्हणतात की झाडावर तुम्ही एक सुंदर पोपट पाहत होतात. ते पाहिल्यानंतर मग तुमचे डोळे मिटून घ्या. इतका वेळ तुम्हाला दिसत असलेला पोपट
डोळे मिटल्यावर सुद्धा तुम्हाला दिसेल का? नाही दिसणार. डोळ्याच्या पापण्या जरी मिटल्या तरी मनाचा डोळा मिटणं फार कठीण आहे. तुमची मर्जी असेल तर डोळे मिटल्यावर सुद्धा बाहेर बघितलेला पोपट तुम्ही मनासमोर जशाचा तसा पाहत राहाल. हा जो मनाचा चिरकालीन गुणधर्म आहे तो लक्षात घेऊन रामदास सांगतायत की नुसता तू मूर्तीपुढे उभा राहिलास आणि मिनिटभर किंवा तासभर राममूर्ती डोळ्यात साठवून घेतलीस तरी तेवढं पुरेसं नाही. डोळे मिटल्यावर सुद्धा तुझ्या मनाच्या डोळ्यासमोर राममूर्ती कायम राहिली तर ते पुण्य आहे. म्हणून या श्लोकातला मनी लोचनीयचा अर्थ मनाच्या डोळ्यात प्रभुमूर्ती पाहतो तोच खरा राणचा भक्त. आणि गुणी म्हणजे कोण? की जो खऱ्या तत्वावर प्रेम करतो तो गुणी. असं केलं तरच त्यांनी साधनेचा क्रम नीट पाळला असं होईल आणि तोच देवाला खरा प्रिय होईल. ह्या श्लोकातली जी चौथी ओळ आहे, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, तिचं जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला पुढच्या श्लोकाच्या सुरुवातीच्या ओळीत बघता येईल. तिथे स्वामीजींनी मनाचं अभंग रूप दाखवणारा नामदेव महाराजांचा सुद्धा एक सम अर्थाचा अभंग दिलेला आहे. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. श्लोक 48 श्रीराम. सदा देव काजी जिदे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्यवाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सरळ अर्थ, जो भगवत भक्त केवळ भगवंताच्या कार्यासाठीच आपला देह सतत झिजवतो, वाणीने जो अखंड भगवंताचे नाम घेतो आणि आपल्या वाट्यास आलेले विहित कर्म जो अतिउत्तम रीतीने करतो, तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय. उत्कृष्ट भक्ताची लक्षणं इथे आपल्याला अशासाठी समजून सांगितलेली जात आहेत की आपल्याला सगळी जमतील असं नाही, परंतु आपल्याला जी प्रयत्न करायचे आपल्या जीवनाचं सार्थक मिळवण्यासाठी आणि आपली सर्वांगीण विकास करण्यासाठी, प्रापंचिक विकासाबरोबर पारमार्थिक विकास सुद्धा आपल्याला करण्यासाठी जे आपल्याला प्रयत्न करायचे, त्या प्रयत्नाची वाट चालताना आपल्याला काय काय साध्य करायचं आहे, कुठले कुठले मैलाचे दगड आपल्याला उलगडून पुढे जायचं आहे, ते सगळं सांगण्यासाठी हे आपले गुण समजून घ्यायचे. भगवंताचं कार्य जे असतं ते दोन प्रकारचं असतं. म्हणजे भगवत भक्ताचं कार्य एक म्हणजे आपण स्वतः सदैव ईश्वर सम्मुख राहून अनुसंधान सांभाळणं हा पहिला प्रकार. आणि व्यवहारात वागताना ज्या ज्या व्यक्तीशी आपला संबंध येईल त्या त्या व्यक्तीला ईश्वर सन्मुख करून अनुसंधानाची कला शिकवणं हा दुसरा प्रकार. आपणासारिखे करीती तात्काळ, म्हणजे आपण पण आपलं कल्याण करून घ्यायचंच, परंतु आपल्याबरोबर इतरांचं सुद्धा कल्याण कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करायचे. कायेनी, वाचेनी आणि मनानी तो जन्मभर दुसऱ्या प्रकारचं कार्य करतो. म्हणजे एक कार्य स्वतःची प्रगती आणि दुसरी इतरांसाठी प्रगती, हे दुसऱ्या प्रकारचं जे कार्य जो आयुष्यभर करतो त्याच्या कार्याला लोकसंग्रह म्हणतात. लोकसंग्रहाची व्याख्या लक्षात ठेवली पाहिजे की लोकांचं कल्याण करण्यासाठी, खऱ्या पद्धतीने सर्वांगीण कल्याण करण्यासाठी जे कार्य करायचं ते लोकसंग्रह कार्य. सतत ईश्वर सन्मुख राहण्यासाठी हे सोपं नाही, म्हणून भगवंताचं सतत स्मरण ठेवावं लागतं. आणि हे सतत स्मरण कसं ठेवणं सर्वसामान्य माणूस, त्याच्यासाठी नामस्मरण हा उपाय सांगितलेला आहे. अत्यंत सोपा पण परिणामकारक तो उपाय आहे. आणि म्हणून भगवंताचा भक्त अखंड नामात राहणारा पुरुष असतो ना, तो मोठ्या योग्यतेचा असतो. इतकंच नाही तर अखंड नामस्मरण करणाऱ्या पुरुषाचा देह हा सुद्धा पुण्याची राशी बनतो. आणि व्यवहार करीत असताना त्याचं मुखाने नाम चालू नसतं, कारण त्यावेळेला तो व्यवहार करत असतो. पण मनाच्या आतल्या भागात तो कधीही
परमेश्वराचा विसर करत नाही, तिथे ते परमेश्वराची आठवण कायम चालू असते, म्हणून व्यवहार सुद्धा त्याचा शुद्ध होतो. भक्ताची मनोरचना, त्याचं समाजातलं स्थान, त्याचा सामाजिक दर्जा, त्याच्या भोवतालची एकंदर परिस्थिती, हे सगळं बदलतं असतं. आणि बदलत्या काळात ह्या जशा परिस्थिती असतील, ह्या जशा गोष्टी असतील, त्याप्रमाणे त्यांनी हे सामाजिक लोकसंग्रहाचं कार्य कसं करायचं ते ठरत असतं. म्हणजे लोकसंग्रहाचं कार्य करणारे आजही आहेत, पूर्वीही होते. पद्धतीप्रमाणे संतांनी आपल्याला उपदेश केला. आत्ताचे संत आत्ता त्या पद्धतीने उपदेश करतात, कारण ते सगळं परिस्थितीप्रमाणे आणि एकंदर सगळ्या गोष्टीप्रमाणे बदलत असतो. अशा पद्धतीने जो कार्य करतो आणि त्या कार्याच्या दिशेला आपल्या देहाच्या आणि मनाच्या सगळ्या शक्ती वळवतो, त्याचं काम उत्तम वाटतं आणि त्यापासून जनकल्याणच घडतं आणि तो दास सर्वोत्तमाचा असतो. आता हे सगळं जे आपल्याला समर्थ सांगतायत ते त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये जगून दाखवलेलं आहे, जगून अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवाच्या बळावरच ते आपल्याला सांगतायत. वयाच्या 12व्या वर्षी समर्थ सद्गुरूंच्या शोधात घराबाहेर पडले. बद्ध, त्याच्यानंतर मुमुक्षू, त्याच्यानंतर साधक आणि त्याच्यानंतर सिद्ध, ह्या सगळ्या पायऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यासाठी प्रचंड त्यांनी कष्ट केले, स्वतःचा देह झिजवला. असं ह्याच पायऱ्यातून अशाच पद्धतीने सगळे संत आपल्याला गेलेले दिसतात. आधुनिक काळातले जे खरे संत आहेत ते सुद्धा ह्याच पद्धतीने जात असतात. तर ते काही संत असतात ते प्रपंच करणारे असतात. तुकाराम महाराज प्रपंच करणारे होते, एकनाथ महाराज प्रपंच करणारे होते, काही नव्हते. पण सगळ्यांचं कार्य हे देवकार्य असतं. स्वतःची प्रगती करून सर्वसामान्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी त्यांनी देह झिजवलेला असतो. आणि म्हणून त्यासाठी नुसतं नामस्मरण आणि रामनाम पुरत नाही, तर ज्याचं आपण नाम घेतो, उपासना आदर्श आहे, त्याच्या चरित्राचा अभ्यास करून त्याचे गुण सुद्धा आपल्या करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आपल्या जीवनाचा लाभ सगळ्या जगाला झाला पाहिजे हे बघायला लागतं. असं समर्थांचं वर्तन होतं आणि त्यांची इतरांना शिकवण होती. देवकार्यासाठी, देशकार्यासाठी जीवन कसं झिजवावं याचं दर्शन सर्वोत्तमाचा दास आपल्याला या श्लोकात घडवत आहे. या दासोत्तमाचे गुणविशेष काय आहेत? तो म्हणजे थोडक्यात असे की आळस सोडून सत्कार्यासाठी स्वतःचा देह ते झिजवतात, अपार कष्ट आणि अपरंपार सेवा करतात. मुखामध्ये सदैव रामनाम आणि हातामध्ये रामकार्य आणि मनामध्ये रामचिंतन चालू असतं. त्यांचं जे आचरण असतं, त्यांचं जे वर्तन असतं, त्यांचं जे जगणं असतं ते इतरांना आदर्शवत असतं. आता सगळे आपल्याला रामनामाचं महत्व वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजून सांगतात. ईश्वराचं महत्व समजत ते आपल्याला समजत नाही. म्हणतायत ते कसं आहे? रामदासांनी अभंग पण असलेले आहेत. श्लोक आपण बघतोय पण अभंग संपले आहेत. त्याच्यातला एक अत्यंत प्रसिद्ध अभंग भीमसेन जोशींनी गायलेला आहे. तो रामात भजन तेची माझे ज्ञान, तेणे समाधान पाविले जे. रामासी वर्णिता देही विदेहता, झाली तन्मयता सहजचिये. राघवचे रूप ते माझे स्वरूप, तेणे सुखरूप निरंतर. रामदास म्हणे मज नेणे गती, राम चेनी नमे. मी देहात असूनही विदेही झालो आहे, माझं रूप राममय झालेलं आहे. आणि अशा पद्धतीचे अनुभव संत घेतात आणि मग ते अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अशा पद्धतीने प्रयत्न करत असतात. समर्थांनी बऱ्याच वेळा त्यांच्या या मनाच्या श्लोकामध्ये सदा हा शब्द वापरलेला आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. सदा हा अनेक ठिकाणी शब्द आलेला आहे. त्याचं कारण सर्वसामान्य माणूस म्हणजे आपण आरंभशूर असतो आणि संत सातत्यपूर्णतेवर भर देत असतात. आता ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने वर्तन होतं किंवा वर्तन व्हायला पाहिजे हे बघण्यासाठी आपण एक कथा बघूया.
स्वामी सवितानंद म्हणून एक सध्या प्रत्यक्ष जीवात असलेले, देहात असलेले एक साक्षात्कारी पुरुष आहेत. त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत. त्याच्यातली ही कथा आहे. ती आहे रामायणातली शबरीची कथा. शबरी म्हणजे एक भिल्ल कन्या असते. तिला गुरुनी, मातंग ऋषींनी प्रभुप्राप्तीचा मार्ग दाखवला आणि म्हटलं, तू हे केलं तर राम ज्यावेळी वनवास येईल त्यावेळी स्वतःहून तुझ्या झोपडीत येईल. साधना काय सांगितली तिला? राम येण्यासाठी, तुझ्या झोपडीत येण्यासाठी त्यांनी सांगितलं, मुख्य रस्त्यापासून जंगलात जिथे शबरीने स्वतःची झोपडी बांधली होती त्या झोपडीपर्यंत साधारण 2 मैल म्हणजे 1 योजन अंतर होतं. तो रस्ता त्यावर काटे, दगड, पायाला टोचे असे काही कडक कठीण पदार्थ असतील ते दूर करायचे. कारण राम आव्हाने येणार, त्यांच्या नाजूक पायांना काही टोचणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नंतर ते येतील तिथपर्यंत साधना करायची. त्या ऋतूत जी उपलब्ध असेल ती फळे आणून ठेवायची. आणि ही सगळी साधना शबरीने तिच्या गुरुवचनावर विश्वास ठेवून, विकल्परहित श्रद्धा ठेवून, मनात कसलीच शंका कुशंका न आणता कार्यक्रम आधवला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना, 2 महिना नाही, 1 वर्ष नाही, 12 वर्ष न कंटाळता अखंड रोज प्रभुस्मरण आणि ही सगळी साधना केली. रोज सगळं करायचं, संध्याकाळपर्यंत वाट बघायची, फळ आणून ठेवायची, रस्ता साफ करायचा, असं करायचं आणि संध्याकाळी अजून माझा राम आला नाही म्हणून दुःखी अश्रू गळत झोपून जायचं. दुसऱ्या दिवशी उठायचं, परत सगळं करायचं, परत फळ आणून ठेवायची, तीव्रतेने वाट पाहायची. हा तिचा क्रम सतत 12 वर्षे चालू होता. ही साधना म्हणतात, ह्याला भक्ती म्हणतात. आपण सुद्धा करतो संकल्प. मग शबरी आणि आपल्यामध्ये फरक काय आहे? शबरीने गुरुनी सांगितलेलं 12 वर्ष न चुकता न कंटाळता केलं. आपल्यामध्ये बुद्धी तुझी आहे, तर्क वितर्क आहेत, त्यातून होणारे विकल्प, शंका, संदेह आहेत. शबरीने कधी असा विचार केला नाही की इतके दिवस रस्ता साफ करते, तो आता साफच आहे तर 2-4 दिवसांना एकदा साफ करू. रोज फळे आणलेली वाया जातात तर राम आल्यावर झाडावरनं तोडून आणू. तिने असाही विचार केला नाही की राम अयोध्येहून वनवासा निघाला की नाही याचा आधी तपास करू, कुठल्या भागात आहे वनवासाच्या तिथे बघू, इकडे कधी येण्याची शक्यता आहे याचा तपास करू आणि मग रस्ता साफ करण्याचं, फळ आणण्याचं काम ठरवू आपण. तिने तसं काहीही केलं नाही. गुरुच्या वचनावर विश्वास, दृढ श्रद्धा, रामाबद्दल प्रेम आणि विकल्परहित श्रद्धा, राम माझ्या झोपडीवर येईलच याशिवाय दुसऱ्याच कुठल्या विचारांना तिने मनात स्थान दिला नाही. सतत 12 वर्षे काम केलं. मग असं काम केलं तर आम्हाला तर यावंच लागेल ना, परमेश्वराला यावंच लागेल ना. आपण सुद्धा हे सर्व प्राप्त करू शकतो असं समर्थ आपल्याला सांगतायत. आणि उत्तम भक्त म्हणजे सर्वोत्तमाचा दास कसं व्हायचं याचं मार्गदर्शन देखील करत आहेत. 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत आपण म्हटल्याप्रमाणे रामप्रभूचा खरा भक्त कोणता याचं वर्णन समर्थ करतायत. जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, अशा 10 श्लोकांची शेवटची ओळ आहे. नवोभिधा भक्तीमध्ये जे 9 प्रकार आहेत त्यातला नामभक्ती आणि दास्यभक्ती असे 2 प्रकार आहेत. इथे श्लोकाच्या 2ऱ्या चरणामध्ये म्हणजे सदा राम नामे वदे नित्य वाचा आहे ते नामभक्ती सांगितलेली आहे. आणि जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ह्या 4थ्या चरणामध्ये दासभक्ती येते. पण नुसत्या नामस्मरणाचा शब्दा महिमा रामदासांना मंजूर नाहीये. कारण पहिल्या ओळीतच सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सेवा कार्यात देह झिजवण्याची आवश्यकता आहे. तो देह झिजवता घेतलेलंच प्रभुनाम सार्थ होतं असा अभिप्राय स्वच्छ दिलेला आहे. प्राप्त कर्तव्य करावं, स्वतःचा धर्म पाळावा असा 3ऱ्या ओळीचा अर्थ आहे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. दासबोधामध्ये रामदास म्हणतात स्वरूपी राहणे हा स्वधर्म म्हणजे बाहेरचं कर्तव्य संपल्यावर आत्मानंदात राहणं, आत्माराम पुन्हा पाहणं हे करणं अपेक्षित आहे असं आपल्याला रामदास सांगतायत. म्हणजे सगळं काम करायचं, व्यवहार जगायचा, प्रपंच करायचा, परंतु हे करत असताना
आपल्या मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे, शुद्ध हेतू पाहिजे आणि हे संपल्यानंतर परत रामामध्ये आपल्याला रामनामामध्ये आत्मारामामध्ये मग्न व्हायला पाहिजे. अशा प्रकारे प्रॅक्टिकल उपदेश आपल्याला करतायत आणि ज्ञानेश्वरी मधला सम अर्थाचा एक ओवी इथे स्वामीजींनी दिलेली आहे. येरी जीवा भावाची ये पालविये, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवण हे आघवे विये, तव मूळ ते शून्य. अध्याय 8 आणि त्यातली 27वी ही ओवी आहे. एरवी पाहिलं तर जीवपणाच्या या अंकुरांना काही संख्येची किंवा भेदभावाची मर्यादा करता येत नाही. पण मूळ शोधायला गेलं तर हे जे सगळं आहे, जीवपणाचे जे अंकुर आहेत, कितीही संख्येने असले, कितीही पेशी असतील, कितीही अवयव असतील, कितीही शरीर वेगळ्या पद्धतीचे असेल, तर हे सगळं सर्व त्या शून्य ब्रह्मापासून संभवलंय असं आढळतं. आणि त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराची खरी जाणीव होती आणि म्हणून परमेश्वराचं अखंड नामस्मरण आणि जाणीव आपल्या मनात ठेवली पाहिजे असं आपल्याला या 48 श्लोकाच्या माध्यमातून समर्थ सांगत आहे. श्रीहरी. श्लोक 49. सदा बोलणा सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो भगवद्भक्त जसं बोलतो तसंच नेहमी वागतो, अनेक देवांच्या अंतर्यामी व्यापून राहणार एकच भगवंत जो साक्षात पाहतो, जो सगुणाची पूजा प्रार्थना करतो, पण ज्याच्या मनात भगवंताच्या वास्तविक स्वरूपाबद्दल मुळीच गैरसमज नसतो, तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त आहे. सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी आहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अंतरंग आणि बहिर्रंग माणसा दोन्ही आहेत. त्याच्यामध्ये संवाद असणं, अविरोध असणं हे निरोगी आणि पूर्ण विकसित व्यक्तिमत्वाचं प्रधान लक्षण आहे. म्हणजे सदा बोलण्यासारखे चालत आहे, अंतरंग पण तोच आहे आणि बहिरंग पण तोच आहे. असा जो पुरुष असतो, असा जो माणूस असतो, तो जसा विचार करतो तशीच भाषा बोलतो आणि जे बोलतो त्याप्रमाणेच वागतो. जो सर्वोत्तमाचा दास असतो, तो स्वतः अनुभवलेलं तेवढंच शब्दाच्या माध्यमाने लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच त्याच्या आंतरिक चरित्राची कल्पना आपल्याला येऊ शकते. संतांचं आपल्याला जे सांगणं असतं ते त्यांच्या अनुभवावर आधारित असतं. भाषण, विवेचन आणि आत्मानुभव कथन याच्यामध्ये जो फरक आहे तो या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. दृश्य विश्व जे आहे ते अनेकपणाने भरलेलं आहे. दृश्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, विश्वामध्ये असंख्य गोष्टी आहेत, पण ते निर्माण करून ईश्वराने त्यात जो प्रवेश केला आहे तो बाकी एकपणाने केलेला आहे. याचा अर्थ असा की या विश्वरचनेमध्ये दोन अंग आहेत. एक अनेकपणाचं जे आहे ते दृश्य अंग आहे आणि एकपणाचं अंग आहे ते अदृश्य अंग आहे. स्थूलदृष्टी असलेली देहबुद्धी म्हणजे आपली सर्वसामान्य जी बुद्धी आहे ती अनेकामध्ये रमते, विश्वामध्ये जे काही छान छान आहे त्याच्यामध्ये रमते. पण हे सगळं जे छान छान किंवा वाईट वाईट जे आहे ते सगळं एकाच तत्वापासून बनलेलं ही सूक्ष्म दृष्टी ज्यानं आहे, ही आत्मबुद्धी त्याच्यातून सगळ्यातून एकच तत्व शोधून काढते आणि भगवत भक्ताला ही सूक्ष्म दृष्टी साधनेने प्राप्त होते. आणि म्हणून देवदेवतांची अनेक रूपं आढळली. आपण म्हणतो की एवढे कोटी लोक देव आहेत, तरी त्या सर्वांच्या अंतर्यामी एकच अंतरात्मा साक्षीपणाने वावरतो, असा त्याला साक्षात अनुभव येतो. त्याचं वर्णन ह्या ठिकाणी आपल्याला रामदास करून सांगत आहेत किंवा आपल्याला समजावून सांगत आहेत.
खऱ्या दासोत्तमाची जे असतात त्यांची उक्ती आणि कृती एकरूप असते. अनेक वेळा आपण बघतो की विद्वान व्यासपीठावर जे बोलतात आणि जीवनात जे वागतात, म्हणजे विद्वान कुठल्याही क्षेत्रामध्ये असतील, राजकारणामधले असो, शिक्षण क्षेत्रातले असो, कुठल्याही क्षेत्रातले असो, ते उपदेश एक करतील आणि बोलतील एक. आणि खरे जे साधू आहेत त्यांच्या वागण्यात आणि विद्वानांच्या मध्ये हा फरक असतो. की एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, ती अशी आहे की एक आई असते, ती एका साधूकडे जाते, चांगल्या साधूकडे, आणि म्हणते की हा मुलगा जो आहे माझा तो फार गुळ खातो, त्रास होईल त्याला, मी त्याला सांगते पण काय ऐकत नाही, काय उपाय करू. साधू म्हणतात की या 15 दिवसांनी या तुला उपाय सांगतो. ठीक आहे म्हणते ती 15 दिवसांनी जाते आणि मग साधू सांगतो त्या मुलाशी, काही बोलतो, काहीतरी सांगतो त्याला त्याच्या कानात आणि म्हणतो जा, हा नाही खाणार गुळ. आणि ती जाते आणि खरंच तो गुळ खाणं बंद करतो. मग ती भेटते त्या, तेव्हा ती म्हणते 15 दिवसांनी यायला का सांगितलं तुम्ही मला. तर म्हणलं मी पण गुळ खात होतो, मी 15 दिवस गुळ बंद केला आणि मग 15 दिवस जेव्हा मी अजिबात गुळ खाल्ला नाही तेव्हा मी त्याला काय काय करायचं सांगितलं आणि ते त्याला पटलं. पण ते जर का मी नसतं केलं तर त्याला पटलं नसतं. म्हणजे उक्ती आणि कृती एकरूप असते हे साधूंच्या बाबतीत असतं, ते विद्वानांच्या बाबतीत असेलच असं नाही. साधकांच्या जीवनातलं अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे, जी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वतःच्या वागण्याचं प्रामाणिक परीक्षण झालं पाहिजे. आपण दुसऱ्याचं परीक्षण नेहमी करत असतो, स्वतःचं परीक्षण करायचं राहतं. आपल्या उक्ती आणि कृतीतलं अंतर नेहमी आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे, ते जाणलं पाहिजे आणि हळूहळू ते कमी करण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे, कारण ते म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आता अनेकी सदा एकच चैतन्य आहे, अनेकी सदा एक देवच आहे, हे जे ज्ञान आहे ते आपल्याला आणलेलं आहे, आपण ऐकलेलं आहे बऱ्याच वेळा. पण ते ज्ञान आपल्या अनुभवात येण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर संत सांगतात की आपली दृष्टी सुधारत गेली पाहिजे. आपल्याला वरवरचं जे रूप दिसतंय, जे आपल्याला लोभसवर्ण वाचतंय, समजतंय, त्या प्रत्येक रूपाचं अंतरंग समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या एका तत्वापर्यंत जे एकच अंतरंग सगळीकडे आहे तिथे पोहोचण्याचा साधकाचा प्रयत्न असला पाहिजे. अनेकी सदा एकच चैतन्य आहे हे जे तत्व आहे त्याचा अर्थ असा आहे. आता हे सगळं बोलायला सोपं आहे आणि करायला अत्यंत अवघड आहे. सहज तर जमणार नाहीच, पण प्रयत्न करून सुद्धा साधेलच असं नाही. सहज साधत नाही, तिला साधना म्हणतात आणि साधना सातत्य हे साधकाचा स्वधर्म आहे. सर्वोत्तम भक्ती करण्याचा मंत्र ह्या श्लोकामध्ये आपल्याला दिलेला आहे. आपण भक्त गुण समजून घेतो आहोत मगाशी म्हटल्याप्रमाणे. कशासाठी? आपल्याला कुठल्या मार्गाने जायचंय, आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी, हे समजण्यासाठी. ते मुखवटे धारण करणाऱ्या लोकांच्या गोष्टीवरून ती गोष्ट एक आहे, निळ्या कोल्याची गोष्ट. तो कोल्हा असतो सर्वसाधारण नेहमीसारखा कोल्हा, तो इकडे तिकडे फिरता फिरता कुठेतरी एका टाकीत पडतो, तिथे निळा रंग असतो त्या टाकीमध्ये, तो निळा कोल्हा होतो. आणि तो जरा वेगळा झाला की त्याला स्वतःला वाटतं आपण एकदम बदललोय, आता आपण जंगलचा राजा स्वतः समजू. आणि मग तो राजा समजायला लागला, मी राजा आहे, आणि म्हणून त्यांनी दरबार बोलवला. आता हा जरा वेगळा दिसत होता म्हणून सगळे दरबारात आले, वाघ सिंह सगळे आले आणि हा बोलायला लागला की मला असं झालंय, मला असा संदेश आलाय, मला देवाने असं केलंय वगैरे वगैरे वगैरे. तेवढ्या तिकडे लांब कोल्हेकुई ऐकायला लागली आणि हा मूळचा जो कोल्हा होता तो कोल्हेकुई ऐकल्यानंतर तो पण कोल्ह्यासारखा ओरडायला लागला. आणि अशा पद्धतीने सगळे आजचे भोंदू महाराज आपल्याला चुकीच्या पद्धतीने पण सांगू शकतात. आणि म्हणून आपल्याला खऱ्या पद्धतीने कोण सज्जन आहे, कोण खऱ्या पद्धतीने आपल्याला उपदेश करू शकतो, खरा गुरु कोण आहे, हे सगळं आपल्याला नीट ओळखता आलं पाहिजे. हेही खूप महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपण एक कथा बघूया. या ठिकाणी बोले तैसा चाले असा गुरु आणि तितकाच त्याचा निष्ठावान शिष्य ह्याची गोष्ट आपण या ठिकाणी बघू. ते आदि शंकराचार्यांची जवळ अशी गोष्ट आहे ही. थोर तपस्वी की ज्यांनी
त्या काळात अत्यंत अल्पवयात सगळ्या भारतभर संचार करून अनेक पद्धतीचा ज्ञान सेवा आपल्याला उपलब्ध करून दिला आणि धर्मावर त्यावेळेला जे काही हे आलं होतं ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला ते आदी शंकराचार्य. त्यांच्याजवळ एक तांत्रिक साधक ज्याला कापालिक म्हणतात, त्या कापालिक मनात कपट ठेवून आला आणि म्हणाला की तुम्ही अद्वैत सिद्धांत मांडलेला आहे, अनेक ठिकाणी तो तुम्ही अत्यंत परिणामकारक मांडलेला आहे. त्याचा अर्थ की जीव आणि ब्रह्म एकच आहे, जगत मिथ्या आहे. तर तुम्हाला स्वाभाविकच तुमच्या शरीराचा मोह उरला नसेल, बरोबर की नाही? कारण सगळं एकच आहे. आणि तो म्हणला मी एक कापालिक आहे, एक तांत्रिक साधक आहे आणि एक विशिष्ट शिवयज्ञ करतोय मी. आणि त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीला जर मी एखाद्या राजाचं किंवा एखाद्या यतीचं शिरकमील अग्नेय स्वाहा करू शकलो तर मला तात्काळ शिवलोक मिळेल. मी एकटाच आहे. आता राजाचं किंवा यतीचं शिरकमल पाहिजे. राजाला तर मी युद्ध करणं आणि त्याला जिंकणं मला जमणार नाही, पण आपण अत्यंत महान असे यती आहात आणि आपलं जर का शिर दिलं तर माझा यज्ञ संपन्न होईल. आणि तुम्ही तर काय हे सगळं अद्वैतच मानता ना, काय हे सगळं जगत मिथ्या मानता, मग शरीर पण मिथ्या आहे, तर द्याल का तुम्ही मला? शंकराचार्यांना सगळी परिस्थिती कपट आणि षडयंत्र आहे ते तत्काळ लक्षात आलं. पण ते म्हणले हो मी अद्वैत मानतो आणि मी तुमची विनंतीचा स्वीकार करतो, मी तुम्हाला संमती देतो. पण आत्ता लगेच ह्या ठिकाणी जर का तुम्ही माझं शिर नेण्याचा प्रयत्न केला तर माझे शिष्य आहेत तुम्हाला असं करून देणार नाही. त्यासाठी तुम्ही असं करा, पहाटे 5ला या. त्यावेळी हे माझे सगळे शिष्य जे असतात ते गंगा स्नानासाठी गेले असतील, मी ध्यानात असेन आणि त्यावेळेला तू ये, ध्यानातच असेल, माझं शिर कापून टाक, कोणी तुला विरोध करणार नाही. कपालिकाने मान्य केलं. त्याप्रमाणे तो आला. शिष्य स्नानासाठी गेले होते, शंकराचार्य ध्यानस्थ तिथेच होते आणि हा कपालिक आला. तो ज्या क्षणी तिथे आला त्यावेळेला स्नानासाठी गंगेत उतरलेले पद्मपाद नावाचे जे त्यांचे पट्टशिष्य होते, अत्यंत जवळचे शिष्य होते, ते अचानक बेचैन झाले. ते तिकडे होते, नदीत आंघोळ करत होते, पण त्या एकदम काहीतरी अस्वस्थता वाटायला लागली आणि तात्काळ ते गंगेबाहेर झाले. अंग सुद्धा पुसलं नाही, वस्त्र बदललं नाही, ओल्या लंगोटीनेच आश्रमाकडे धावत निघाले. इतर शिष्यांना आश्चर्य वाटलं, कारण कळलं नाही. उलट काही जण तर त्याच्या पागलपणाला हसले. थोडा वेळ गेला आणि आश्रमाकडून त्यांना भयंकर सिंहगर्जना ऐकू येऊ लागल्या आणि त्यावेळेला त्यांना असं वाटलं अरे काहीतरी गडबड आहे. आपण इकडे आलो असताना एखाद्या सिंहाने गुरु महाराजांच्या कुटीत प्रवेश केला असेल, पद्मपादाने त्याला पाहिला असेल आणि म्हणून त्यावेळी तो धावत गेला असेल. आणि असा विचार करत ते सगळे कुटीकडे धावले. कुटीच्या दाराशी येऊन पाहतात तो एक भयानक दृश्य त्या दिसलं. पद्मपादांच्या मांडीवर हे कापालिक आडवा पडाय आणि पद्मपादांनी आपल्या बोटांनी त्याचं पोट चिरून त्याची आतडी बाहेर काढली आहेत आणि तो पद्मपाद सिंह गर्जना करीत आहे. हे दृश्य पाहून ते सगळे त्यांचे जे शिष्य होते जागच्या जागी थिजले. आचार्य शंकर ध्यान समाधीत होते. हे सगळं ऐकून ते जागृत अवस्थेत आले. त्यांनी पण हे दृश्य पाहिलं आणि मग ते सगळ्या शिष्यांना म्हणले हा जो कापालिक आहे हा मला शिरच्छेद करण्यासाठी आला होता. त्याच वेळी पद्मपाद धावत कुटीत आला असावा, त्यांनी हे दृश्य पाहायला असावं आणि तो तर नृसिंहाचा उपासक आहे, नरसिंहाचा उपासक आहे. त्यांनी तत्काळ श्रद्धापूर्वक नरसिंह अवताराचं स्मरण केलं, प्रार्थना केली. त्याचा भावावेश होऊन स्वतः नृसिंहासारखा होऊन त्यांनी या कपालिकाला पकडून जसे नरसिंहाने हिरण्यकश्यपूला मारले तसे यांनी त्या कपालिकाला मारलं. आणि त्यानंतर नरसिंहाने जशा सिंहगर्जना केल्या होत्या तसा तो आता करत आहे. तर तुम्ही हात जोडून तीच प्रार्थना म्हणा जी प्रार्थना करीत प्रल्हादाने नरसिंहाला शांत केलं होतं. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी ती प्रार्थना केली आणि तो शिष्य शांत झाला. तर अशा पद्धतीने आदर्श तत्व पाळणारा, सांगण्याप्रमाणे वागणारा ज्ञानी त्याचा भक्त अनेकी सदा एक देवासी पाही
कुठेही जगात गेलो तरी आपण श्वासात जसा प्राणवायू घेतो तसा प्रत्येकाच्या अंतर्यामी तो एकच देव असतो आणि म्हणून अनेक रूपात त्याचे सगुण रूप असलं तरी संतांना तो सर्वत्र एकच रूपात दिसतो. आपण स्वामीजींनी ह्या श्लोकावर केलेले विवेचन थोडक्यात बोलूया. आपण जे दुसऱ्याला वचन देतो म्हणजे जे बोलतो ते आपण बऱ्याच वेळा स्वतः पाळण्याची टाळाटाळ करतो. खरं म्हणजे साधं बोलणं ह्याचा अर्थ सुद्धा वचन असाच आहे, पण वचन पाळण्याची काही पद्धत राहिलेली नाहीये. पहिल्यांदा तोंडचं वचन पाळलं जायचं, पण हे जेव्हा मोडायला लागलं तेव्हा लेखी वचनाचा अवतार झाला. त्याला प्रॉमिसरी नोट म्हणायचे. आता या प्रॉमिसरी नोटा सुद्धा कोर्टामध्ये पेटतायत. म्हणजे वचन शब्दाचा नैसर्गिक व्याख्यारूप आणि लेखी असे तिन्ही अर्थ संपलेले आहेत आणि आपली माणसाची अशी प्रगती झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला रामदास स्वामी सांगतायत की बोलल्याप्रमाणे चाल, दुसऱ्याला फसवू नकोस, पण त्यातला देव सुद्धा पाहणार नाहीस का? कारण प्रत्येकामध्ये जसा देव आहे तसा कुणालाही फसवलं तर देवाला फसवण्यासारखं आहे. अशा पद्धतीने व्यवहार आणि अध्यात्माची सांगड घालत आपल्याला समर्थ योग्य पद्धतीने कसं वागायचं, कुठल्या पद्धतीने जायचं, कुठपर्यंत जायचं हे सगळं ह्या निमित्ताने सांगत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये भूतांते अधिकारुणी असे आणि भूत संयोगे तरीसे जे वियोगे वेळ भ्रंशे नाम रूपाधिक शी एक सम अर्थाची किंवा सम संदेश देणारी ओवी आहे जी स्वामीजींनी त्यांच्या पुस्तकात दिलेली आहे. आता 50वा श्लोक बघूया. श्रीराम नसे अंतरी कामना विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अनेक विकृती निर्माण करणारी कामवासना ज्याच्या मनात नसते, जो विरक्तपणे तटस्थ असतो, जो तपश्चर्येला वाहून घेतो, जो ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतो, ज्याच्या मनात क्रोधाचा अवलेश उरत नाही आणि ज्याचं मन अत्यंत लोभरहित होतं, असा तो पुरुष सर्वोत्तम भगवताचा जगातील सर्वोत्कृष्ट भक्त होत. नसे अंतरी कामकारी विकारी. इथे काम म्हणजे कामवासना आहे. मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की माणसाच्या इच्छेला कामवासनेची पार्श्वभूमी असते. कामवासना म्हणजे माणसाच्या जीवनातली सर्वस्पर्शी शक्ती आहे. मनाला आवरणारी जी शक्ती आहे ती जर का बलहीन झाली, आपल्या ताब्यात राहिली नाही तर अनेक विकार निर्माण होतात. जिथे पाऊल टाकू नये तिथे मन उडी मारतं आणि मग अत्यंत अपवित्र कल्पना करीत सुटतं. अशी खाली घेसणारी जी कामवासना असते ती भक्ताला स्पर्श करत नाही. तो उदासीन असतो. उदासीनाचा अर्थ वरच्या पातळीवर स्थिर झालेला. उदासीन म्हणजे निराश झालेला नाही. इथे उदासीनचा अर्थ वरच्या पातळीवर स्थिर झालेला आहे. तो तापसी असतो. त्याच्या जीवनामध्ये तपाला प्राधान्य असतं. आपल्या ध्येयसिद्धीसाठी चालू असणारी साधना वर्षानुवर्ष नियमितपणे करणं हे तपाचं प्रधान लक्षण आहे आणि भगवंताचा भक्त जन्मभर तपस्वीपणानेच राहावं. त्याच्यामध्ये हे सगळे जे आपले षड्विकार आहेत ते असतात, परंतु ते त्याच्या संयमामध्ये असतात. तो त्याच्यावर स्वतःला ते विकार त्याच्यावर मात करू शकत नाहीत, इतका तो सावध असतो. असा ह्या श्लोकात त्यांनी वेगळे वेगळे विकार घेऊन आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि हेच आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातून फुटे काम क्रोध कामात ठेवेला, क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणते आत्मनाशची. विनाश निर्माण करणारा जो काम आहे तो ज्याच्या अंतरी बिलकुल नाही, अंतर स्वच्छ आहे, निर्मल आहे, अंतरामध्ये कुठलीही कामना नाही असा भक्त इथे सांगितलेला आहे. सर्व आहे पण तो सगळ्यापासून अलिप्त आहे असा तो उदासीन आहे. उदात्त विचार आहेत. तपस्पूत आणि ब्रह्ममय जीवनाचे प्रेम असणारा आहे. ब्रह्मचारी म्हणजे अविवाहित नाही, पण ब्रह्मचर्याचं ब्रह्माचं पालन करणारा. त्याला कामना आहेत
पण ती विषयाची नसून भगवंताची आहे. त्यासाठी त्याची अखंड साधना चालू आहे, म्हणून तो शांत आहे, तृप्त आहे, निवाला आहे. प्रत्येक माणूस हा भक्त काही जनानी भक्त नसतो, तो मुळात विकारी असतो, त्रस्त असतो. तरी साधना सातत्याने तो हळूहळू हळूहळू शांत होतो आणि मग तो निवारा या स्थितीत येतो, तो स्थिर होतो. आणि मग अशा पद्धतीने त्याच्या अंती शेवटी वाईटाचा लवलेश सुद्धा राहत नाही. असा जो दास असतो तो धन्य आहे. सगळ्यात शेवट न संपणारा, आवरायला अत्यंत कठीण अशी ही कामवासना आहे. स्वामीजींनी आपल्याला षटचक्र साधना सांगितलेली आहे त्यांच्या योग पुस्तकामधून. आणि ह्या षटचक्र साधनेची आणि विकार निवृत्तीचा ह्याने एक छान संदर्भ जोडलेला आहे त्यांनी. खाली सर्वात मूलाधार चक्र आहे आपल्या पाठकाणाच्या तळाशी. तिथून स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्र अशी षटचक्र साधना आपल्याला सांगितलेली आहे. आणि जसजशी साधना एका चक्रावरून दुसऱ्या चक्रावर स्थिर होत जाते तसतसे हे जे षडविकार आहेत ते कमी कमी होत जातात. पण काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया हे 6 विकार, याच्यात माया हा शेवटचा आहे. तो मूलाधार चक्र म्हणजे मूलाधार चक्राच्या साधनेवाला म्हणजे सर्वात खालचं साधना चक्र जेव्हा आपल्याला आधी म्हणजे मान्य काय म्हणते साधनेत येतं त्यावेळेला हळूहळू ते पुढचं स्वादिष्ट अशा पद्धतीने मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत साधनेची प्रगती होत असते. पण साधनेची प्रगती जशी होते तसतशी आपल्या विचारांची जी प्रगती होते ती उलटी असते. म्हणजे आधी माया जातं, मूलाधार चक्र जर का साधनेत आलं तर माया कमी होते, नंतर मत्सर कमी होतो आणि शेवटी आज्ञाचक्र ही अत्यंत प्रगत स्थिती जी आहे त्या ठिकाणी कामावर आपल्याला कंट्रोल करता येतो किंवा कामावर संयम करता येतो. म्हणजे कामाचा संयम जो आहे, वासनेचा संयम आहे, ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि ही अत्याला ह्या योग पुस्तकामध्ये आपण जरूर बघा. स्वामींनी खूप छान चांगलं समजून सांगितलेलं आहे. अनेक लोकांनी, अनेक संतांनी त्यांना स्वतःला आलेल्या कामवासनेचा अनुभव दिलेला आहे. खुद्द बाबा बेलसरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांना स्वतःला हे कसे अनुभव आले आणि ते कसे त्यांनी सामना केला त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता हा जो विकार निर्माण करणारा काम आहे तो नको आपल्याला. पण ह्यात जर का इच्छा, कामना उदात्त केल्या तर हा काम उपयुक्त असू शकतो. आणि योगी तेच करत असतात, त्यांचं काम नाहीसा होत नाही, परंतु तो काम उदात्त होत जातो आणि साधनेने तो अधिकाधिक त्यांना उपयुक्त ठरतो. संत विकारांपासून उदासीन असतात. तापसी आणि ब्रह्मचारी हे सुद्धा अशाच पद्धतीने वागतात. आपली इंद्रिय आणि आपले षडविकार आपल्याला विविध दिशेने खेचत असतात म्हणून आपण अशांत असतो. पण संतांनी आपली इंद्रिय आणि षडविकार हे साधनेने ताब्यात ठेवले असतात म्हणून ते शांत आणि निवांत असतात. सर्वोत्तमाचा दास कसं व्हायचं हे आपल्या ह्या 4 श्लोकाच्या माध्यमातून आणि पुढच्या 6 श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगते रामदास. धृतराष्ट्र आणि अर्जुन ही 2 पूर्ण परस्पर विरोधी टोकं आहेत. स्वामीजी सांगतात धृतराष्ट्र का चिंतित आहे? तो म्हणतो की माझं सुख जातं का काय, माझे मुलं पाभूत होत आहेत का काय, म्हणून तो दुःखी आहे. आणि अर्जुनाला सुख मिळणार आहे पण ते सुख योग्य आहे, त्याचे परिणाम योग्य होतील का नाही असं म्हणून अर्जुन दुःखी आहे. म्हणजे दुःख दोघांना आहे पण एकाला सुख मिळणार का म्हणून तो दुःखी आहे आणि दुसऱ्याला सुख मिळणार आहे म्हणजे योग्य आहे का म्हणून दुःखी आहे. सुखदुःखाच्या टोकाचं हे ज्ञान रामदासांना आहे आणि या टोकापासून खरा रामदास मुक्त असेल असं त्यांचं आश्वासन आहे. कारण रामभक्त हा मुळात काम किंवा अन्य विकारांपासून अलिप्त किंवा उदासीन असणारच, तो मनाने निशंक असणारच, म्हणून तो दुःखाच्या विवेचनापासून मुक्त असणार असं रामदासाचं आपल्याला आश्वासन आहे. आणि गीतेतला जो 2ऱ्या अध्यायातलं चित्तप्रज्ञ ते जे वर्णन आहे त्याच्याशी हे मिळतं जुळतं आहे का नाही ह्याचा अभ्यास आपण करावं असं आपल्याला स्वामीजी ह्या निमित्ताने सुचवत आहेत. शेवटी एक प्रतीक कथा आपण बघूया आणि ह्या ठिकाणी ह्या आपल्या आजच्या विवेचनाचा आपण समारोप करूया. नेहमीप्रमाणे संवाद करत असताना या 5 श्लोकाचा सारांश, त्याच्यानंतर 5 श्लोक म्हणणं आणि मग एकंदर प्रार्थना अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे समारोप होईल.
आणि ही आपण एक संत कथा ह्या एकंदर याच्याशी अनुरूप जी आहे ती आपण बघूया. ती अशी आहे, बाबा बेलसरांच्या संत कथा पुस्तकातली ही कथा आहे. रोनाल्ड डिक्सन नावाचा एक ब्रिटिश माणूस लखनौ विद्यापीठामध्ये इंग्रजी भाषेचा प्राध्यापक होता. रोनाल्ड डिक्सन ब्रिटिश माणूस होता आणि तो इंग्लिशचा प्राध्यापक होता. त्याचं श्रीकृष्णाच्यावर प्रेम जडलं आणि जसा त्या भक्तिमार्गी लागला तसं त्यांनी नोकरी सोडली, वैष्णव दीक्षा घेतली आणि तो श्रीकृष्ण प्रेम ह्या नावाचा संन्यासी बनला. त्याचं संन्यासाचं नाव श्रीकृष्ण प्रेम असं झालं. तो दक्षिणेतील श्रीरंगमच्या मंदिरात गेला तेव्हा त्याला दिव्य अनुभव आला. तो अनुभव सांगताना तो म्हणतो की मी मंदिरात शिरलो आणि भगवंतासमोर साष्टांग नमस्कार घातला. माझं देहभान हरपलं. त्या अवस्थेमध्ये मी एक प्रकाशाचा महासागर पाहिला. तिथं विश्व मावळलं होतं. काळ वाहण्याचा थांबला होता. पुढे प्रेमाची एक मंद फुंकर त्या सागराच्या पाण्यावर पसरली. त्याबरोबर सागरातील प्रत्येक लाटेवर एक शुभ्र असं कमल उमललं. त्या प्रत्येक शुभ्र कमलामध्ये भगवान श्रीकृष्ण उभे राहून मुरली वाजवत होते. श्रीकृष्णाचं ते सौंदर्य आणि त्याच्या मुरलीचा ध्वनी काय सांगू, इतकं माधुर्य मी या जगात कधी अनुभवलंच नाही. आत्मज्ञानाचा जो स्पर्श माणसाला होतो त्यावेळेला प्रत्येक आत्मज्ञानी व्यक्तीचा अनुभव हा वर्णन करण्या पलीकडे असतो, परंतु त्याचं वर्णन सर्वसाधारण सगळे ज्ञानी करतात अशा स्वरूपाचं दिव्य आणि भव्य असतं. तर अशा पद्धतीने एक दिव्य अनुभव आला त्यांना आत्मज्ञानाचा. यांचा हिमालयामध्ये मर्तोला येथे एक आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये श्रीकृष्णाची अतिशय सुंदर मूर्ती होती. कृष्णप्रेम त्यांची जी गुरु होती ती आणि त्या गुरुची मुलगी असे तिथे राहत होते आश्रमामध्ये. श्रीकृष्णाला रोज जो नैवेद्य दाखवायचा तो कृष्णप्रेम स्वतः तयार करी, असा तो क्रम होता. एक दिवशी त्यांनी उत्तम शिरा तयार केला आणि श्रीकृष्णापुढे ठेवला आणि त्यांनी तो खावा अशी अगदी मनापासून कृष्णप्रेमाने प्रार्थना केली. दार लोटून गुरु आणि शिष्य दोघं बाहेर वाट बघत बसले आणि थोड्या वेळाने दार उघडून पाहिलं तर ताटातला थोडासा चमच्यानी भक्षण केलेला आढळला. कृष्णप्रेमचा मित्र दिलीप कुमार राय यांनी हा अनुभव ऐकला आणि नेहमीप्रमाणे तो खरा का खोटा ही त्याला शंका आली आणि ह्याबद्दल अरविंदाने त्याने पत्राने विचारलं. योगी अरविंद आहे त्यांना विचारलं. अरविंदांचं उत्तर आलं की असे अनुभव अगदी खरे असतात. फक्त देवाला नैवेद्य अर्पण करणारा भक्त अतिशय पवित्र अंतःकरणाचा आणि देवाला संपूर्ण वाहिलेला असावा लागतो आणि कृष्ण प्रेम तसा आहे. म्हणजे सर्वस्व समर्पण करण्याची भावना असेल तर तुम्हाला योग्य पद्धतीने योग्य अनुभव योग्य वेळ येतात. असे अनेक आत्मज्ञानी सत्पुरुष आपल्याला त्यांच्या अनुभवातून सांगत असतात आणि तेच आपल्याला ह्या ठिकाणी समर्थ त्यांच्या स्वतःच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून आपल्याला सांगत आहेत. श्रीराम. आपण 46 ते 50 हे श्लोक बघितले. या श्लोकाचा सारांश थोडक्यात बघूया आपण. हा सारांश झाल्यानंतर मी सगळ्यांच्या वतीने आत्मचिंतन प्रार्थना करीन. त्याच्यानंतर अंजलीताई हे 5 श्लोक म्हणतील आणि नंतर मग स्वास्थ्य प्रार्थना जळगाव केंद्रातर्फे होईल आणि हा कार्यक्रम संपेल. सारांश या 5 श्लोकाचा. अध्यात्मामध्ये आपण किती माळा जपल्या आणि देवासमोर किती वेळ बसलो हे महत्वाचं नाही, तर भगवंताशी भगवंत तत्वाशी आपण किती काळ एकरूप झालो ते खूप महत्वाचं आहे. एकचित्तता, स्वतःला विसरून मन भगवंताशी एकरूप होणं हे महत्वाचं आहे. सर्वोत्तमाची सेवा करणारा, दास्य पत्करणारा कसा असतो याचं वर्णन ह्या श्लोकामध्ये समर्थांनी दिलेलं आहे. काही संत प्रपंचधारक होते, काही नव्हते, पण सगळ्यांचं कार्य हे देवकार्य होतं. स्वतःची प्रगती करून सर्वसामान्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी त्यांनी देह जिरवला. नुसतं रामनाम घेऊन नामस्मरण करून पुरत नाही, ज्याचं आपण नाम घेतो त्याच्या चरित्राचे गुण सुद्धा आपल्यात आणले पाहिजेत.
आपल्या जीवनाचा लाभ जगाला झाला पाहिजे असं समर्थ सांगतात, असं समर्थांचं वर्तन होतं आणि या श्लोकांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सुद्धा ही शिकवण केलेली आहे. साधकाच्या जीवनातलं अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या वागण्याचं प्रामाणिक परीक्षण झालं पाहिजे. आपल्या बोलण्यातील आणि करण्यातील अंतर जाणून घेऊन ते कमी करण्याचा सदैव प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे. आपली इंद्रिय, आपले षडविकार आपल्याला विविध दिशेने खेचत असतात, खेचत राहतील आणि आपण अशांत असतो, अशांत राहतो. संतांनी हे सर्व त्यांना हे सगळं असतं, परंतु प्रयत्नांनी साधनांनी ते ताब्यात ठेवलेलं असतं म्हणून ते शांत निवालेले असतात. हे सगळं आपल्या काही प्रमाणात तरी उतरण्यासाठी आत्मचिंतन प्रार्थना आपण सर्वांच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी करतोय. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या या पुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. अंजलीताई म्हणा 46 ते 50 श्लोक. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपली ते तू आहान केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. गुणी प्रीती राखे तमू साधनाचा, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देव काजी जिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाता, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा बोलण्या सारिके चालताहे, अनेकी सदा एक देवाची पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नसे अंतरी कामना विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. अनिल प्रार्थना. हो. सर्वांना हरिओम. अंतशक्ती विकास प्रार्थना मी म्हणते. अनंत अस्तित्वाचे आणि विशालतेचे प्रतीक असलेल्या महाशून्य बिंदूचे एकाग्र चिंतन करून मी ही प्रार्थना करीत आहे. माझी आंतरिक शक्ती विकसित होण्यासाठी ही प्रार्थना मला सहाय्यभूत हो. माझ्या मनाच्या दृढ निश्चयाने शरीरातील असंख्य पेशी आणि संप्रेरके यामध्ये पूर्व ऊर्जा निर्माण होऊ शकते. मानसिक धैर्य, शांती आणि ज्ञानपूर्ण निष्ठा यामुळे माझी आंतरिक शक्ती अधिक बळकट होत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून
आरोग्यपूर्ण जीवनासाठी माझी प्रतिकार शक्ती, संरक्षक शक्ती अधिकाधिक दृढ हो ही प्रार्थना. हे सर्वशक्तिमान निसर्गा, मी माझ्या जीवनाला हेतू विशालतेचे ज्ञान, सत्कर्म आणि सर्व कल्याणाचा संकल्प याची जोड कायम ठेवीन. या ज्ञानशुद्ध प्रयत्नाने माझे कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे आणि मानवतेचे कल्याण हो ही प्रार्थना. हरि ओम तत्सत्. ब्रह्मार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. समतार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्. ब्रह्म समतार्पणमस्तु. हरि ओम. हरिओम. कोणाला काही बोलायचं असल्यास हरकत नाही. खूप सुंदर काका, जोश काका. खूप खूप समाधान झालं. हो, धन्यवाद धन्यवाद ताई. खानोलकर ताई ना, भारती खानोलकर. हो 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 डोंबिवली. छान. हो. धन्यवाद धन्यवाद. छान छान. तुम्ही आज पहिल्यांदा आलात का? नाही, मागचा ऐकला होता ऐकलं होतं. अच्छा, ओके ओके. आणि त्याच्या पूर्वी पण कल्याणच्या ह्याच्यातलं ऐकलं. बर 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 बर, चालेल. ऐकू. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला पण ऐकल्याबद्दल. हरिओम हरिओम. हरिओम हरिओम. चला ठीक आहे, लॉग आउट करतो आपण. लवकर असेल तर घ्या तुम्ही ग्रुपवर. ठीक आहे. हो काका. ओके ओके. हो हो. ओके ओके. हरिओम. आपल्या प्रतिक्रिया ग्रुपवर कळवा आणि पुढच्या रविवारी परत आपण भेटूया दुपारी 4 वाजता. हरिओम.